अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे गृहोपयोगी साहित्याचे वाटप हे चुकीचे पद्धतीने वाटप करण्यात येत असल्याची तक्रार तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे गृहोपयोगी साहित्याचे वाटप हे राळेगाव येथील क्रीडा संकुल येथे करण्यात येणारे वाटप हे चुकीचे पद्धतीने होत असलेल्या इंटरनेट कॅफेमध्ये ऑनलाईन करण्यासाठी लागणारे ₹1 न घेता संघटनेची सदस्य फी व इतर खर्च पकडून ₹500 घेतले जातात। एवढेच नव्हे तर काही इंटरनेट कॅफेमध्ये ऑनलाईन अर्ज माझ्या कॅफेमधूनच अर्ज भरला तरच त्यांना गृहोपयोगी साहित्य मिळणार अशी म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी महिलांनी राळेगाव येथे तहसीलदार अमित भोईटे व ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना देऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। महिला आल्या आहेत, तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? म्हैसकर कॅफेनी मागच्या वेळेस सांगितलं आहे की जे माझ्याकडे करण त्यांचेच नाव येईन, अन्यथा कोणाचे नाव येणार नाही। बाया आल्या तर माझ्या तोंडाकडे सेल्फी बघायला आल्या का, त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे। बरं, या संदर्भात मोफत डिनर सेट असेल, मग ₹500 कसे काय घेतले जात आहे? ते फक्त आधार नंबर टाकते मोबाईलवर, त्यांना OTP विचारते, बायांना मायनर नाही, ह्या करता बाया फसून राहिले। या संदर्भात या क्षेत्रातील नेते आहे, नगराध्यक्ष आहे बाळूभाऊ तुम्हाला, आपण त्यांचं पण दादा तुम्ही या महिलांसोबत, महिला तुमच्याकडे आल्या, तुम्ही या संदर्भात काय सांगू इच्छिता का? ऑनलाईन संबंधित काही तक्रारी होत्या कॅफेबद्दल का ते ऑनलाईनचे पैसे भरपूर घेतात आणि अक्षरशः म्हणजे आम्ही म्हणू तेच नाव येईल असे त्याच्या तक्रारी होत्या। पण आमचं एकच म्हणणं आहे का सिरियल वाईज ज्याचे सुरुवातीपासून ऑनलाईन झाले आहे त्या सगळ्या लोकांना म्हणजे या मंडळामार्फत न्याय देण्यात यावा, यासाठी सगळ्या महिलांना म्हणजे एकत्रित करून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात येईल आणि प्रत्येक गावातल्या सगळ्या महिलांना सगळ्या आणि जे सेतू जास्त पैसे घेऊन ऑनलाईन करते त्याच्यावर कारवाई करावी अशी तहसीलदार साहेबांना निवेदनातून विनंती करणार। या संदर्भातील परत आपले इम्रान भाऊ आहे, त्यांना पण साधा तुमच्याकडे पण काही महिला आल्या, तुम्ही पण या ठिकाणी आले आहात, तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम तो सर्वात मोठा मुद्दा हा आहे तो ऑनलाईन करणारा एजंट हा वाटपच्या वेळेस इथं हजर कसा राहतो, त्याचा काय संबंध आहे इथं वाटपच्या वेळेस? जेव्हा इथं हे जे आहे हे शासनाचं आहे, या शासनाच्या याच्यामध्ये इथं शासनाचे कर्मचारी असताना तो स्वतः एजंट इथं हजर राहून तो कसा काय वाटप करू शकतो, तो कसे का नावाची यादी चेक करू शकतो? त्याचा काही संबंध नाही, त्याचं काम आहे शेतूपुरतं। त्या शेतूच्या जागेवर त्यांनी हजर राहावे, इथं कोणत्याही शासनाच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नये। आम्ही पण हे तहसीलदार साहेबांना मागणी करू आणि या मधामधल्या या एजंटना इथून बाहेर निघावं त्यांनी, हे सरळ आम्ही निवेदनामार्फत आम्ही देऊ। धन्यवाद। यांनी सांगितले का जे एजंट लोक आहे, जे शेतूवाले, त्यांनी फक्त आपले शेतू थांबावं, इथं कुठल्याही वितरणाच्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी येऊन कुठल्याही आपल्या शेतूमधून आलेल्या फॉर्मचं त्यांनी वितरण करण्यात हे करू नये अशी या नगरसेवकाची व सामाजिक संघटनेची पण मागणी होत आहे। भाऊ धुमाळ आहे, तर महिला आहे अशी मागणी होत आहे। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।